तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे। ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या आजारांवर मूळशी जाण्यासाठी आदर्श ग्रामीण संशोधन केंद्र मोलाची कामगिरी करेल असा विश्वास केंद्रीय आयुष आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले। महाराष्ट्रातील तिसऱ्या आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोणाशिला समारंभ केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 23 जून रोजी झाला। त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। केंद्र सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी राबवल्या जात आहेत। शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री JPG नड्डा यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये सुरू आहे। प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा ही सुलभ, सहज आणि माफक दरात मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत। ग्रामीण भागातही संशोधनाचं कार्य व्हावं या दृष्टिकोनातून आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या माध्यमातून चांगली कामगिरी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। केंद्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून 5 लाखांपर्यंतचा उपचार करण्याची योजना केंद्र सरकारने आणली आहे। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साहित्य देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी ICMR तज्ञ शास्त्रज्ञ आणि ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। लोकांचे तिथून औषधी खरेदी केल्यामुळे वाचलेले आहे। एक अप्रूव्ह स्टोर सुद्धा आपण उघडतो की ज्यामध्ये सगळ्या ब्रँडेड औषधी आणि सर्जिकल आयटम अगदी 50% सवलतीच्या दरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतो। या ठिकाणी मंजूर केलेला आहे। या युनिटचा पायाभरणी समारंभ भूमिपूजनात या ठिकाणी संपन्न झालं। अशा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले